कारण अजूनही माझे बाबा लग्नाचं माझं कर्ज फेडतात. बापरे. की 2 मुलं झाले. हं. तेच गोष्टी होत्या की आपलं आयुष्यभर सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. मग आपलं पुन्हा काय असं बरं काय झालं मग नक्की? त्यांनी असं फसवणूक म्हणजे टॉर्चर करायला चालू केलं मला. दिसण्यावरून, चेहऱ्यावरून, कलरवरून. तू ह्या घरामध्ये असल्या नवीन घरामध्ये चांगल्या राहिलेली नाहीस. तुमच्या घरी शीड होतं. जरा नीट राहा. आणि साधी गोष्ट खायला पण घेतली ना तर ते खायला पण म्हणायचं की तुमच्या घरी भेटलं होतं का असलं. पण जेव्हा त्यांचे ते अफेअर बघायला लागले, घरात पण असं जेवायला मैत्रिणी आणायचे, मैत्रिणीच्या ताटात एकत्र जेवायचे. तुमच्या समोर? हा, माझ्या समोर. बोलायला गेलं तरी तुला दिलंय ना तुझं चांगलं करून, आम्ही फेडतोय ना तुझं कर्ज, असे इकडून शब्द ऐकायला भेटायचे. आणि इकडून नवऱ्याकडनं तर मारहाणच करायचा तो. का मी एकदा सासरी गेले की मला मेल्यासारखंच केलं त्या लोकांनी, नाही साथ दिली. मग कधी कोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे जाऊन मदत घ्यावीशी वाटली नाही कायदेशीर? मिसिंग कंप्लेंट टाकली माझ्यावर की हरवली. मी हरवलेच नव्हते, मला तर घराबाहेर काढलं होतं. पुरुषांच्या नजरेपासून कसं स्वतःला वाचवता? असा काय त्रास होतो का पुरुषांकडून? एकटी बाई म्हटल्यानंतर माहिती आहे तुम्हाला समाजामध्ये काय चाललंय ते.